नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः. न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. तरी अवसात आली माधवी. ते हेतू होय नव पल्लवी. पल्लव पुष्पपुंज दावी पुष्प फळाते. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा 18वा अध्यायाचा विचार आपण करत आहोत. कर्माची 5 कारणं भगवंतांनी प्रतिपादन केली. शरीराला अधिष्ठान असं म्हणतात, ते कर्माचं पहिलं कारण आहे. परब्रह्माचं असणारं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब ज्याला जीव म्हणतात किंवा त्याला कर्ता म्हणतात, हे कर्माचं दुसरं कारण आहे. अंतःकरण हे सत्वगुणाचं कार्य आहे आणि मग ज्ञानाचं साधन असणारं जे आतलं करण त्याला अंतःकरण म्हणत असल्यामुळे ते 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारे शब्दस्पर्शादी विषयाच्या संपादनासाठी बाहेर प्रगट होतं. त्यालासुद्धा कर्माचं 3रं कारणत्व प्राप्त झालेलं आहे, अर्थात अंतःकरणाला. त्यानंतर प्राणाच्या ठिकाणी असणारी जी क्रियाशक्ती ती जवळपास 15 प्रकाराने प्रगट होते. काल आपणही त्याचा काल विस्ताराने विचार केला. एकच वायुशक्ती आहे की ज्याला प्राणशक्ती किंवा क्रियाशक्ती असं म्हणतात. ते 5 कर्मेंद्रियाच्या द्वारे पहिल्यांदा प्रगट होते. त्यानंतर पंचप्राणाच्या द्वारे शरीरातली विविध प्रकारची कार्य करते आणि त्याही नंतर पंच उपप्राणाच्या द्वारे सुद्धा अनेक प्रकारचं शरीरामध्ये कार्य करत असल्यामुळे भिन्न भिन्न मार्गाला पडलेली वायुशक्ती किंवा प्राणशक्ती हे कर्माचं 4थं कारण आहे. आणि कर्माचं 5वं कारण, कर्म हे करायचं असं की त्याकरता इंद्रिय लागतात. प्रामुख्याने आपल्याकडे एकादश इंद्रियांचा विचार केला जातो. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11वं असणारं मन. काही शास्त्रकारांनी मन आणि बुद्धी या दोघांचा विचार केला तर 12 होतात. काही त्याहीपेक्षा पुढे मन बुद्धी चित्त अहंकार असंही मानतात, तेव्हा ते 14 होतात. पण या श्लोकावर जेव्हा महापुरुष टीका किंवा व्याख्यान करतात तेव्हा बऱ्याच महापुरुषांनी 12 प्रकारची इंद्रिय मानलेली आहेत. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी. त्या प्रत्येक इंद्रियाची एक अधिष्ठात्री देवता आहे आणि त्या देवतेंचा त्या इंद्रियावर जर अनुग्रह असेल तर त्या इंद्रियाकडून त्या विषयाचं संपादन केलं जातं. उदाहरणार्थ, मनाची देवता चंद्र आहे आणि मनाच्याद्वारे संकल्प विकल्प केला जातो. म्हणजे चंद्राचं बळ जर मनाला असेल तरच मन संकल्प विकल्प करू शकतं किंवा मन स्थिर राहू शकतं. किंवा नेत्राची देवता सूर्य आहे. त्या सूर्याचा जर आपल्या नेत्रेंद्रियावर अनुग्रह असेल तरच आपले नेत्र हे रूप नावाच्या विषयाला जाणू शकतात, अन्यथा जाणणार नाही. असं प्रत्येक इंद्रियाची एक विशिष्ट प्रकारची अनुग्राहक देवता आणि त्या देवतेंचा त्या इंद्रियावर जर अनुग्रह असेल तर ते कर्माचं 5वं कारण आहे. असं भगवान म्हणतात, एवं माने तुझिये आयनी तैसी कर्मजातांची खाणी. पंचविध आकरणी निरूपिली. तुझ्या बुद्धीला मान्य होईल किंवा विचारामध्ये प्रगट होईल अशा प्रकारे कर्मजातांची खाणी. जात म्हणजे समूह आणि कर्मजात म्हणजे कर्माचा समूह. कर्माच्या समूहाला निर्माण करणारी ही खाणी 5 प्रकारची आहे असं आम्ही तुला निरूपण करून सांगितलं. आता यानंतर नवीन विषयाला प्रारंभ करायचा आहे. ते भगवान परमात्मा सुतोवाच 53 क्रमांकाच्या ओळीमध्ये करतात. आता हेची खाणी वाढी. कोणती खाणी? कर्मजातांची खाणी.
ज्याप्रमाणे एखाद्या धातूची जर आपल्याला खाण लागली तर जितकं आपण खाणकाम करत राहू तितकी ती आपल्या प्रमाणामध्ये प्राप्त होते, संपत नाही. संपली की मग त्याला खाण म्हणत नाही, त्याचं नावच आहे खाणी. जितकं खणत राहा तितकं ते प्राप्त होतं. कधी कधी काही भागामध्ये कोळशाचे खाण लागते बघा. आपल्या भारतामध्ये काही प्रांतात कोळसा मिळतो, काही भागामध्ये सोनं मिळतं, काही भागामध्ये हिरे मिळतात, ते खाण असते त्याची. काही भागामध्ये ते युरेनियम वगैरे जे काय असतात ना धातू ते मिळतात. अशी खाण असते पृथ्वीमध्ये, म्हणून त्या पृथ्वीला वसुंधरा असं म्हणतात, जिने अनेक प्रकारचे रत्न धारण केले आहे. वसुन शब्दाचा अर्थ होतो रत्न, आणि त्या रत्नांना धारण करणारी म्हणून वसुंधरा. तर जशी ती खाण आपल्याला प्राप्त होते तसं आपल्याकडे अधिष्ठान करता अंतःकरण वृत्तीची ज्ञानशक्ती, प्राणशक्ती आणि विविध प्रकारच्या देवतेंचा अनुग्रह जर असेल तर त्या त्या इंद्रियांच्याद्वारे अनेक प्रकारची कर्म होतात. आता हेच खाणी वाढे, मग कर्माची सृष्टी घडे. मग कर्माच्या सृष्टीची रचना होते, ज्यांच्यामुळे होते. जिही म्हणजे ज्यामुळे, ते हेतूही उघडे दाऊ पांचे. ते 5 प्रकारचे हेतू उघड करून आम्ही तुला दाखवू. पाठीमागे दाखवले आहेत, पण आता कर्मातून ते कसे प्रकट होतात तो विचार परमात्मा या प्रस्तुत 15व्या क्रमांकाच्या श्लोकातून प्रतिपादन करून सांगतात. मागे सांगितले कर्माची 5 कारणं आहेत, आणि इथे मात्र कर्माचे प्रकार 3 घेतले आहेत. शरीर, वांग म्हणजे वाणी, आणि मन म्हणजे मानसिक. शरीर वांग मनोभिही नरहा यत कर्म शरीर वांग मनोभिही प्रारभते, न्यायं वा विपरीतं वा तस्य एते पंचहेतवः, असा अन्वय आहे. भगवान म्हणतात नरह, कर्म करण्याचं जे काही प्राधान्य आहे की नाही ते फक्त मानवाला आहे. बरं, कर्म फक्त मानवच करू शकतो, म्हणजे पशुपक्षी ते कर्म करत नाही. मागे केलेलं कर्म ते या जीवनामध्ये फक्त भोगतात. इंद्रादिक देव ते सुद्धा नवीन कर्म करत नाही. आपण केलेल्या 100 यज्ञाचं पुण्य स्वर्गामध्ये जाऊन भोगतात, एवढंच आहे. म्हणजे मनुष्याला जर सोडलं तर सगळे प्राणी मात्र कर्माचा भोग घेतात, नवीन कर्म निर्माण करत नाही. आणि फक्त मानवातच सामर्थ्य आहे, म्हणून आपल्या या देहाला किंवा आपल्या या लोकाला कर्मभूमी असं म्हणतात. सुकृत दुष्कृत समान समी तैचे पाविजे कर्मभूमी असं म्हटलं की नाही. ज्या देहामध्ये नूतन कर्म करता येतं, म्हणून एखाद्या पशुने पाप पुण्य केलं तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा खटला चालत नाही. पण मानवाने जर केलं तर त्याला मात्र सुटका नाही. का? सगळे नियम मानवा करता आहे. शास्त्राचे सुद्धा नियम मानवा करता, आणि हल्लीच्या काळातली शासन पद्धती किंवा कायदेसुद्धा कोणा करता? मानवा करताच आहे की नाही. एखाद्या बैलाने एखाद्या मालकाच्या पोटामध्ये शिंग खुपसलं तर त्याच्यावर काही कलम वगैरे लागत नाहीत, 302 वगैरे, कारण तो पशु आहे की नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय एक उपजता अमरती, बहिरी अंध होती पांगुळ मुकी. म्हणून पशु पक्ष्यांना पाप पुण्य कर्माचा अधिकार नाही, तो फक्त अधिकार मानवाला आहे. म्हणून सावधानतेनं कर्म केलं पाहिजे. मनुष्य देहातलं एका जन्मातलं कर्म आगामी अनंत जन्माला पुरतं. ज्याप्रमाणे ज्वारीच्या कणसातून एकही धान्याचा कण खाली पडला, जमिनीमध्ये तो जर उगवला तर जो नष्ट झाला तो एक कण होता, पण त्याला भावी काळामध्ये जे फळ येणार आहे, कमीत कमी एका कणसाला पावशेर ज्वारी लागू शकते. कधी कधी एका ताटामध्ये 2-2, 3-3 कणसं लागतात. नष्ट झाला होता एकच धान्याचं कण, पण त्यातून ज्याप्रमाणे अनेक कण निर्माण होतात, तसं एका मनुष्य जीवनातले कर्म भावी काळातल्या अनेक जन्माला कारण ठरतात. म्हणून भगवान म्हणतात नरहा, तो कर्म करण्याचा अधिकारी मनुष्य आहे किंवा जीवात्मा आहे. मनुष्य देहामध्ये आलेला नरहा शरीर वांग मनोभिही, आपल्या शरीराकडून, वाणीकडून आणि मनाकडून यत कर्म प्रारभते, ज्या कर्माचा प्रारंभ करतो. कसं आहे ते कर्म? कर्म 2 प्रकारचं, एक विहित कर्म किंवा त्याला निषिद्ध कर्म असं म्हणतात. जे करणीय
ज्याला शास्त्रीय कर्म म्हणतात किंवा ज्याला आपण धर्मकर्म म्हणतो त्यालाच या ठिकाणी भगवंताने न्याय्यम असा शब्द दिला आहे. शास्त्र मार्गाचं अनुसरण करणारं कर्म त्याला न्याय्य कर्म असं म्हणतात. आणि विपरीतम जे निषिद्ध कर्म आहे, करू नका म्हणून सांगितलं शास्त्राने, ते जो करतो किंवा त्याला अधर्म कर्म असं म्हणतात. न्याय्य कर्म करा किंवा अन्याय कर्म करा, विहित करा किंवा निषिद्ध कर्म करा. कर्म 3 प्रकारचं, शरीर म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक. पण त्या 3 प्रकारच्या कर्माला हे 5 जण हेतू आहेत. म्हणजे कल्पना करा, जर शरीराकडून आपण एखादं कर्म करत असेल तर त्याला शरीरही आधार आहे, कर्तासुद्धा त्यामध्ये महत्त्वाचा आहे, ज्ञानशक्ती पण महत्त्वाची आहे, प्राणशक्ती महत्त्वाची आहे आणि इंद्रियांच्या देवतेचा अनुग्रह महत्त्वाचा आहे. म्हणजे एकच काही कर्म करायचं असेल तर या 5 सहकार्य लागतं. पंचैते तश्च हे तवाहा, हे 5 मुख्य कारणही आहे आणि निमित्त कारणसुद्धा आहे. मुख्य कारणाला उपादान कारण म्हणतात आणि जे कार्याच्या उत्पत्तीला फक्त कारण असतं त्याला निमित्त कारण म्हणतात. उदाहरणार्थ, मातीपासून गट तयार होतो, मडकं तयार केलं जातं की नाही, आणि कुंभारही त्या मडक्याला तयार करतो. मग आता कुंभारही कारणच आहे, मातीही कारणच आहे, पण दोन्ही कारणं भिन्न आहेत. माती हे मुख्य कारण आहे, त्याला उपादान कारण म्हणतात, आणि कुंभार फक्त घटाला आकार देतो म्हणून निमित्त कारण आहे. कुंभार असला काय नसला काय, तर कुंभाराचा मुलगाही घट तयार करू शकतो की नाही, निमित्त कारण आहे. पण एखादा मला माती असली काय नसली काय काही फरक पडत नाही. अरे असली तरच घट होईल, नसली तर घट होणारच नाही. म्हणजे माती ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो, ज्याच्या वाचून कार्य राहत नाही, त्या कारणाला उपादान कारण असं म्हणतात. मग शरीरातलं कर्म करा, त्याला ही 5 कारणं आहेतच. न्याय्य कर्म असो किंवा अन्याय कर्म, म्हणजे काय, शास्त्रीय असो अशास्त्रीय असो, विहित असो निषिद्ध असो, योग्य असो अयोग्य असो, बरोबरचा असो किंवा चुकीचा असो, कोणतंही कर्म असू द्या, वाचिक, मानसिक आणि कायिक हे जर कर्म घडत असेल तर त्याला पाठीमागच्या श्लोकामध्ये सांगितलेली 5 कारणं आहेत. आणि ती कशी कारणं ठरतात, ज्ञानोबा त्यांचा क्रम सांगतात. पहिल्यांदा कोणतंही कर्म आहे की नाही, श्लोकातला कर्म आहे शरीर, वांग म्हणजे वाणी आणि मनोभी म्हणजे मन. पण कर्म घडताना तसं नाही घडत. कर्म घडताना पहिल्यांदा मन, मग वाणी आणि मन शरीराकडून कर्म घडतं. हा क्रम ज्ञानोबा लावतात. श्लोकात जरी असा क्रम असेल तरी पण कर्म घडताना पहिल्यांदा शरीर कर्म नाही करत, दुसऱ्यांदा वाणी नाही करत, तिसऱ्यांदा मन कर्म नाही करत. पहिल्यांदा कर्म करता आहे मन. आपल्याला पाठाला जायचं हे कोण ठरवतं, पहिल्यांदा मन. मग आपण कोणाला तरी फोन करून सांगतो किती वेळ आहे, म्हणजे वाणी. आणि पायाने आला तर मग शरीर, असा त्याचा प्रकार आहे की नाही. पहिल्यांदा मनात यावं लागतं. माणसं म्हणतात माझ्या मनातच नव्हतं आज जायचं, आणि बरं झालं तुझा फोन आला, घ्यायच्या थांबतात माणसं आहे की नाही. मनात असावं लागतं तर घडतं. बघा पुढे क्रम ज्ञानोबा क्रमाक्रमाने सांगतात. पहिल्यांदा उदाहरण दिलं आहे, तरी अवसात आली माधवी, ते हेतो होय नव पल्लवी, पल्लव पुष्पपुंज दावी पुष्प फळाते. पहिल्यांदा उदाहरण दिलं आहे माधवी म्हणजे वसंत ऋतूचं, अवसात म्हणजे अकस्मात. अवसात आली माधवी, वसंताची असणारी शोभा, ते अकस्मात येते की नाही, का आपल्या मनावर आहे. निसर्गाचं एक चक्र ठरलेलं आहे. बाकी मानवाला सोडून सगळे नियम पाळतात. बघा सगळे ऋतू नियम पाळतात. मानवाने अतिक्रमण केलं म्हणून ते कधी कधी दाखवतात त्यांचं हे पराक्रम. नाहीतर मग बरोबर उन्हाळ्याच्या जागी उन्हाळा, पावसाळ्याच्या जागी पावसाळा, हिवाळ्याच्या जागेवर हिवाळा येतो की नाही क्रमाक्रमाने. सगळे नियम पाळतात. सूर्य बरोबर वेळेलाच उदयाला येणार, चंद्र बरोबर आपल्या गतीनं परिभ्रमण करणार. फक्त मानवाचेच नियम बदलतात. कधी काय करेल काही सांगता येत नाही. पण अकस्मात शब्द वापरला की नाही. अकस्मात म्हणजे काय, वसंताचं आगमन ज्या काळामध्ये होतं सामान्यपणे उन्हाळ्यामध्ये,
अवसात म्हणजे अकस्मात, आली माधवी, वसंताची शोभा आली, तर काय होतं, ते नाम ते माधवी, माधवी शब्द वसंत ऋतू करता आहे, वसंत ऋतू त्यालाच माधवी म्हणतात, ते नवपल्लवी हेतू होय. जर आपण थोडं निसर्गाचं अवलोकन केलं सध्याच्या काळात, तर सगळ्या झाडांना नवीन पालवी आलेली बघा, नवीन. ती पालवी इतकी टवटवीत आहे, असं वाटतं की त्याच्या अंगावर कोणी तेल लावलेलं आहे, इतके शुभ्र दिसते की नाही, चांगल्या प्रकारे चकचकीत. तर ते कशामुळे, वसंतामुळे. वसंत ऋतू आहे तो अनुमान प्रमाणाने जाणला जातो. आता माणसं नाव ठेवतात एखाद्या व्यक्तीचं वसंत वगैरे, तो आल्यानंतर काही शोभा वगैरे येत नाही, फार झालं तर कार्यक्रम बिघडू शकतो, असा त्याचा प्रभाव आहे. पण म्हणावं लागतं तसं. पण वसंत नावाचा ऋतू जर आला की त्यातून काय होतं, हेतू होय नवपल्लवी, नवीन पालवीला तो कारण ठरतो. नवीन पालवी आली तर पल्लव पुष्पपुंज दावी, पुंज म्हणजेच काय, समुदाय, त्याला घोष म्हणतात, घोष, पुंजका म्हणतात त्याला. पल्लव, नवीन पालवी पहिल्यांदा येते. पालवी आली की त्या नवीन पालवीतून फुलं येतात बघा, आणि फुलं जर टिकले तर त्या फुलातून पुन्हा फळं लागतात. पुष्प फळाते दावी, दावी म्हणजे दाखवितं. वसंत आला की त्यातून पुन्हा नवीन पालवी, नवीन पालवी आली की पुष्पांचा समुदाय, आणि पुष्प आलं की त्यातून फलांची प्राप्ती होते. क्रम आहे की नाही. तसं पहिल्यांदा कर्म करायचं असेल तर मनात येतं, मनात आलं की वाणीत येतं, वाणीतून पुढं मग हातामध्ये येतं, आणि हातात आलं की मग त्याचं फळ कधीतरी हातात येतं, असा त्याचा अर्थ आहे. कर्म सांगितलं आहे बघा क्रमाक्रमाने. हा आवडी ती वृत्ती किरटी, आधी मनोनीची वठी, मग ते वाचा दिठी करासी. हा जो 13व्या अध्यायातला क्रम आहे की नाही, त्या क्रमाचं स्पष्टीकरण म्हणजे या ओव्या आहेत. दुसरं उदाहरण, का वार्षे आणि जे मेघ. काय निरीक्षण आहे ज्ञानोबरायांचं सूक्ष्म, किती सूक्ष्म निरीक्षण आहे बघा ना. का वार्षे आणि जे मेघ, मेघे वृष्टी प्रसंग, वृष्टीस्तव भोग सस्य सुखाचा. वार्षीये म्हणजे वर्षा ऋतू, त्यालाच पावसाळा आपण म्हणतो. वार्षीये मेघ आणि जे, पावसाळा हा मेघांना घेऊन येतो. पावसाळा रिकामा येत नाही. ज्याप्रमाणे आंधळा मनुष्य जेवायला सांगितला तर तो एकटा नाही येत, त्याच्यासोबत दुजे निसिये, तो दुसऱ्याला घेऊन येतो की नाही. आंधळ्या व्यक्तीला आमंत्रण दिलं तर 2 पात्र टाकायचे. काही काही माणसं डोळसाबरोबरही येतात, त्यांनाही 2-2 पात्र टाकावे लागतात. पण आंधळा आला की त्याच्यासोबत रस्ता दाखवणारा येतो. तसा वार्षी म्हणजे वर्षा ऋतू आला की मेघ आणि जे, तो मेघाला घेऊन येतो. बरं, ज्याच्यामध्ये जल असतं त्याला मेघ म्हणतात. वर्षा ऋतू मेघाला घेऊन येतो. मेघ आला की थांबत नाही. मेघे वृष्टी प्रसंग, वृष्टी म्हणजे वर्षाव, तो जलाच्या वर्षावाचा प्रसंग मेघामुळे प्राप्त होतो. आणि पाऊस पडला तर मग वृष्टीस्तव भोग सस्य सुखाचा. सस्य म्हणजे काय, धान्य. आणि शेतकऱ्याला जर धान्य आलं ना चांगलं शेतामध्ये की त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही बघा. ते कधी कधी आपण पाहतो जे चांगले शेतकरी असतात की नाही, जर पिकं सुकले तर त्यांचा चेहरा सुकून जातो, आणि जर टवटवीत पिकं दिसले की मग तो प्रसन्न होतो. त्याला सस्य म्हणजे धान्याचा आनंद म्हणतात. धान्य जास्त प्रमाणात आलं की सुकाळ होतो. गुरुवारी मारुती बाबा कोजागरी पौर्णिमेच्या कीर्तनात सांगत असतात, ते कोजागरी पौर्णिमेला इंद्राचं पूजन केलं जातं. मग इंद्राला ते आटीव दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. दुधामध्ये संगीत मसाला असतो की नाही, बाबांची भाषा आहे ती. संगीत मसाला म्हणजे शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं, काजू बदाम ते बरे सगळेच पदार्थ बाबा सांगतात. मग ते आटीव दुधाचा नैवेद्य इंद्राला दिला जातो. का, इंद्र ही वर्षाव करणारी देवता आहे. ते एकदा गोकुळामध्ये ते सहज प्रसंग आला म्हणून, आता वृष्टी प्रसंग आला ना, ते एकदा गोकुळामध्ये तयारी सुरू झाली उत्सवाची. भगवंताने विचारलं नंद बाबाला, बाबा सगळ्या गोकुळामध्ये आज आनंद आहे, सडा संमार्जन केलं आहे, रांगोळी काढल्या, सगळ्यांच्या घरावर गुढिया तोरणे लावले, नवीन नवीन वस्त्र सगळ्यांनी परिधान केले. काय कारण, म्हणे आपल्याकडे इंद्रयाग होणार आहे. कशा करता करायचा, अरे इंद्रामुळे तर आपल्याला सगळ्याला पाऊस मिळतोय,
आणि म्हणून इंद्राचं आपण आराधन केलं पाहिजे. भगवंताने सांगितलं आराधना योग्य देवतेची करावी. आम्ही तर असं ऐकलं की इंद्र हा भोगासक्त आहे. तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम अश्नंती दिव्यान देवी देव भोगान. तो तर दिव्य भोगामध्ये आसक्त आहे की नाही. मग त्या आसक्त इंद्राची पूजा कशाला करायची. बाकीचे म्हणले अरे तो जर रागवला तर पाऊस पाडणार नाही. भगवान म्हणले नाही नाही, जो आपले इष्ट भोग प्रदान करेल तोच आपला ईश्वर आहे. चला म्हणे मग आपली व्यवसाय कोणावर चालतो. गोवर्धन पर्वतावर सगळ्या गायी चरतात. गोवर्धन राज गिरिराज म्हणतात, तीच आपली इष्ट देवता आहे. त्यांचं आपण पूजन करू. मग ते इंद्राची सभा सुरू होती. तिथे एक त्यांचा तो असणारा गुप्त हेर गेला. पण इंद्रा सांगितलं काय म्हणे तू करतोय. तू फक्त इथं नाधीन धिन्नाच लावला आहे. तिकडं बघ ना म्हणे काय झालं. आजपासून तुला यज्ञातून काही मिळणार नाही म्हणे. तो नृत्यामध्ये आसक्त झालेला आहे. म्हणून काय मिळणार नाही. गोकुळवासियांनी परंपरागत चालत आलेला यज्ञ आज बंद केला. कोणी बंद केला म्हणे कोणतरी कृष्ण कन्हैया आहे. मग गोकुळाचं नावसुद्धा शिल्लक राहता कामा नये. त्या सांवर्तक मेघाला आज्ञा दिली असा वर्षाव करायचा म्हणे प्रळय काळातला की गोकुळात पाखरूसुद्धा राहिलं नाही पाहिजे. 7 दिवसापर्यंत त्याने वर्षाव केला. भगवंताने एका करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला, सगळ्यांना आश्रय दिला. भगवंतांनी त्यांच्या परीक्षा पाहण्याकरता त्या गोपाळांना म्हणलं एक काम करा, बऱ्याच वेळापासून तुम्ही आपल्या या पर्वताला काठ्यांचा आधार दिला आहे. तुम्हाला थोडी इंटरवल सुट्टी देतो म्हणे, थोडंसं तुम्ही मोकळे पाय करून या. ते गोपाळ म्हणले हां तू फक्त करंगळी लावण्याचं फक्त नाटक करतो आहे, खरा आधार आम्ही दिला आहे. ते गोपाळ काय म्हणले भगवंताला, तुलाच फिरून यायचं असेल तर ये, आम्ही तोपर्यंत पर्वत धरून राहतो. भगवान म्हणले काय हरकत नाही. थोडंसं फक्त नख काढण्याचा प्रयत्न केला, डोपरं फुटले त्यांचे. म्हणजे प्रभू नाही 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 आवरून घ्या म्हणे, तो सर्व शक्तिमान आहे. 7 दिवसापर्यंत गिरिराज पर्वत आपल्या हातावर करी गिरी धरोनी उमाय निली महेंद्र महिमा. भगवंताने आपल्या हातावर पर्वत धारण करून बघू म्हणे इंद्राचं किती सामर्थ्य आहे, मोजलं की नाही. असं देवाचं सामर्थ्य वर्षावा करणारा इंद्र आहे. त्याचा अभिमान सामर्थक मी गेला म्हणे काय झालं, तो अजिबात शिल्लक राहिलं नाही. म्हणजे गोकुळ का म्हणे गोकुळ नाही, माझ्यातलं पाणी शिल्लक राहिलं नाही, सगळं पाणी संपलं. गोकुळात जाऊन पाहत होतं जशाच तसे सगळे. इंद्राच्या नंतर लक्षात आलं आपण फक्त देवता आहोत, पुण्य असेपर्यंत राहतो आहे. असे कितीतरी इंद्र याच्या नेत्राच्या उघड झापीमध्ये जाता येतात आणि मग त्या इंद्राला नैवेद्य दाखवा लागतो की नाही. पावसाची देवता आहे ती, या अर्थाने त्याचं पूजन करावं. अवमान करण्याचा तात्पर्याचा अर्थ नाही त्याचा. बाबा सांगत असतात मग इंद्राचं पूजन करायचं. आश्विन महिन्यामध्ये नवीन धान्य आलं असतं आणि जर धान्याचं सुख शेतकऱ्याला प्राप्त झालं तर तो यंदा ठकूचं लग्न जोरात करायचं म्हणतो की नाही. वृष्टीस्तव भोग सस्य सुखाचा, धान्याच्या सुखाचा आनंद पावसामुळे होतो की नाही. म्हणजे वर्षा ऋतूमुळे मेघ येतात, मेघामुळे पाऊस पडतो, पावसामुळे धान्य चांगलं पिकतं. तिसरं उदाहरण ना तरी प्राची अरुणाते विये, अरुणे सूर्योदय होये, सूर्य सगळा पाहे दिवस जायचा. यातून सांगायचं काय आहे, तैसे मन हे तो पांडवा, होय कर्म संकल्प भावा, तो संकल्प लावी दिवा वाचे जागा, मग वाचेचा तो दिवटा, दावी कृत्य जातांची आवाटा, तेव्हा करता रे कामठा कर्तृत्वाच्या. या खरं तर 5 ओव्यांचा एकत्र विचार आहे. पण पहिले 3 उदाहरणं नंतर 2 ओव्यामध्ये सिद्धांत सांगतात. त्यापैकी 3ऱ्या क्रमांकाचं उदाहरण आहे प्राची. प्राची म्हणजेच काय, पूर्व दिशा. अरुणाते विये, विये म्हणजे काय, जन्म देणे. पूर्व दिशा सूर्याचा सारथी अरुण आहे. हा अरुण गरुडाचा भाऊ आहे बरं. मग त्या गरुडाच्या आईला ते त्यांच्या पतीच्या प्रसादाने 2 पुत्र प्राप्त झाले आणि मग त्या गरुडाचा जन्म व्हायला वेळ लागत होता आणि अरुणाचा पण जन्म व्हायला वेळच लागणार होता. पण ते प्रगट झाले, ते अंड्याच्या आकारातून प्राप्त झाले. मग ते त्यांच्या आईनं त्या गरुडाचा जो आकार आहे, ती अंडाकृती आहे ती बाहेर ठेवली आणि जो अरुण होता ज्या अंड्याच्या आकारामध्ये ते फोडलं. पण ते पक्व झालेलं नव्हतं, पूर्ण वाढ त्याची झाली नव्हती आणि म्हणून तो अपूर्ण वाढीमध्येच अरुण जन्माला आला.
आणि त्याने आईला सांगितलं, आता तू माझा जन्म असाच अपूर्ण केलेला आहे, पण कमीत कमी माझा जो भाऊ आहे, जोपर्यंत त्याची वाढ होत नाही तोपर्यंत त्याला काही फोडू नको, आणि तो मात्र तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. मग तो अरुण तिथून निघाला आणि सूर्यदेवाचा सारथी म्हणून प्राप्त झाला. म्हणून आपल्याकडे अभंगाचं प्रमाण कसं आहे, उठा अरुणोदय प्रकाश झाला. म्हणून सूर्याचा सारथी अगोदर येतो आणि नंतर सूर्य येतो, आणि मग त्या अरुणाचं शरीर ते पूर्ण वाढ झाल्यामुळे लालबुंद रंगाचं होतं की नाही, म्हणजे ते तांबड्या आकाराचं आहे. गावाकडे काय म्हणतात, चला उठा तांबडं फुटलं, म्हणजे काय, अरुणाचा उदय झाला आहे. आणि त्यानंतर पाठीमागून मग थोड्या वेळाने सूर्य येतो, होतं की नाही. आसनं टाकणारे माणसं अगोदर येतात आणि मग महंत येतात, तसा हा प्रकार आहे ना. तरी प्राची अरुणा तेवी, प्राची म्हणजे पूर्व दिशा, ते पूर्व दिशा अरुणाला प्रसविते, जन्म देते, आणते. अरुणे सूर्योदय होये, अरुण नावाचा सारथी आला, आपला अरुण नाही आला, अरुणे सूर्योदय होये. अरुणापासून मग सूर्याचा उदय होतो. काही काही माणसं सूर्योदय झाल्यावर उठतात ना, त्यामुळे अरुणे सूर्योदय होय. आणि सूर्य आला की सूर्ये सगळा पाहे दिवस जायचा, सूर्याच्याद्वारे सगळा दिवस ज्याप्रमाणे पाहिला जातो, उजाडतो. म्हणजे पूर्व दिशा अरुणाला कारण ठरली. अरुणामुळे सूर्याचा उदय झाला आणि सूर्यामुळे संपूर्ण दिवस आपल्याला अनुभवाला आला. हे कशा करता सांगायचं आहे, सिद्धांत पुढच्या ओळीमध्ये. तैसे मन हेतू पांडवा, होय कर्म संकल्प भावा, तो संकल्प लावी दिवा वाचे जागा. तैसे त्याप्रमाणे हे पांडवा, मन कर्म संकल्प भावा हेतू होय. पहिल्यांदा जे आपलं मन आहे की नाही, अंतःकरणाचे 4 भाग आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्यापैकी अभिनिवेश धारण करतो त्याला म्हणतात अहंकार, चिंतन करतं त्याला म्हणतात चित्त, निश्चय करतेची वृत्ती त्याला म्हणतात बुद्धी, आणि जे संकल्प विकल्प करतं त्याला काय म्हणतात मन. म्हणून आपल्या मनामध्ये कधी कधी संकल्प होतो तर कधी कधी विकल्प होतो. तर कर्म करावं हा संकल्प निर्माण व्हायला आपलं मन कारण आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये मन लयाला गेलं की नाही, गाढ झोपेमध्ये मन आपल्या कारणात म्हणजे अविद्येत अंतःकरणामध्ये ते लयाला गेलेलं असतं. अविद्येमध्ये संकल्प नाही होत, संकल्प होत नाही म्हणून गाढ झोपेमध्ये कर्म नाही घडत, फक्त प्राणाचं कर्म प्रारंभ झालं असतं. पण जर स्वप्नामध्ये मन आलं क्षणभर, लगेच कर्माला प्रारंभ होतो. स्वप्नामध्ये सुद्धा बरंच काही दिसू शकतं किंवा घडू शकतं. काही काही माणसं स्वप्न पडतं की नाही आणि स्वप्नामध्ये तीर्थयात्रा करून येतात, चांगलं आहे. काही काही स्वप्नामध्ये स्मशानात जाऊन येतात, असं होतं की नाही. का, मन आहे ना तिथं. मन जिथं आहे तिथं कर्माचा संकल्प होतो, आणि जिथे मन लयाला गेलं तिथं संकल्प होत नाही. तैसे मन हेतू पांडवा, होय कर्म संकल्प भावा. आणि एकदा संकल्प झाला की तो पहिल्यांदा मनात ठरतं बरं की मला हे करायचं आहे, मला हे करायचं आहे. म्हणून तर शाळेमध्ये म्हणतात बघा शिक्षक लोक, तुम्ही ठरवा विद्यार्थ्यांना तुम्हाला काय व्हायचं आहे. तुम्ही अगोदर मनामध्ये ठरवा की तुम्हाला हे व्हायचं आहे. जर तुमच्या मनामध्ये विचार आला की मला हे व्हायचं आहे, तर तो संकल्प भविष्यकाळामध्ये कार्यकारी होतो. आणि ज्याने काही ठरवलं नाही त्याचं काय होईल हेही ठरवता येत नाही, पहिल्यांदा ठरवावं लागतं. तो संकल्प लावी दिवा वाचे जागा. आणि मग तो कर्माचा संकल्पच वाचेचा दिवा लावी. वाचेचा दिवा लावी हा वाक्प्रचार आहे, वाणीतून प्रकट होतो. म्हणजे मनुष्य प्रतिज्ञा करतो, मनाचा संकल्प सूक्ष्म असतो आणि तो वाणीत आला की स्थूल होतो. आणि मग मनुष्य बोलतो की मला हे करायचं आहे, मी हे केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे त्याने वाचेचा दिवा लावला. पुढे काय होतं, मनातून संकल्प आला, त्या संकल्पातून वाणी किंवा शब्द प्रकट झाला, आणि तो शब्द वाचेतला खरा करण्यासाठी मग तो कर्म करतो आहे. मग वाचेचा तो दिवटा, दावी कृत्य जातांची वाटा, तेव्हा करता रिगे कामठा कर्तृत्वाच्या. मग म्हणजे यानंतर वाचेचा तो दिवटा, दिवटा म्हणजे स्मशाल, वाणीची असणारी ती स्मशाल, त्या असणाऱ्या जीवात्म्याला कर्त्याला कृत्य जातांच्या वाटा दावी.
आता एखाद्या व्यक्तीला प्रवास करायचा असेल तर त्याला रस्ता माहिती पाहिजे, पण रस्ता दिसण्याकरता हातात मशाल तर पाहिजे की नाही. मग वाणीच्या माध्यमातून निर्माण होणारा शब्द हे एक प्रकारचा दिवा आहे आणि तो दिवा अमुक एक कर्म मला करायचं आहे, अमुक एक करायचं आहे असं कृत्य आणि जात म्हणजे समूह, जे कर्म नावाचा समूह आहे त्याचा रस्ता ती मशाल त्याला दाखविते. म्हणजे वाणीतून तो निवड करतो की मला हे करायचं ते करायचं, म्हणजे कर्माच्या वाटेला चालू लागण्याचा तो प्रवास प्रारंभ करतो. आणि तेव्हा कर्ता रे कामठा कर्तृत्वाच्या, तो कर्ता कर्तृत्वाच्या कामठा रेगे, कामठा म्हणजे कामात, व्यापारात. कोणता व्यापार? मी अमुक कर्माचा कर्ता आहे असं जे कर्माचा कर्तेपणाचा भाव त्याला म्हणतात कर्तृत्व. आणि म्हणून कर्ता कर्तृत्वाच्या व्यापारामध्ये मग प्रवेश करतो. म्हणजे पहिल्यांदा होतो मनात संकल्प, संकल्प येतो वाणीतून, ती वाणी त्याला कर्म दाविते, हे करा ते करा असं म्हणते आणि मग तो कर्ता कर्तृत्वाच्या मार्गामध्ये प्रवेश करतो. बघा सगळं क्रमाने आलं आहे बघा, मन, वांग आणि मग शरीर. आता तो कर्माला प्रारंभ करतो. ते इथं हे सगळं आपल्या जीवनामध्ये असंच घडतं, हे असंच घडतं आहे. मनात संकल्प येणार, मग तो वाणीत प्रकट होणार आणि मग कार्यकारी झाला तर शरीरातून आपल्याला दिसतो आहे. ते इथं शरीराधिक दळवाडे, शरीराधिका हेतूची घडे, लोह काम लोखंडे निर्वाळे जे जैसे, का तांतुवाचा ताना, तांतू घालिता वैरणा, तो तंतूची विचक्षणा होय पट, तैसे मन वाचा देहाचे, कर्म मनादे हेतूची रचे, रत्नी घडे रत्नाचे दळवाडे जेवी. या 2-3 ओळ्याचे एकत्र विचार आहे. उदाहरण देतात पहिल्यांदा. आता कर्म 3 प्रकारचं घडतं आहे. कर्माला कारण 5 आहे बरं. अधिष्ठान, कर्ता, पृथकविध करण, विविध प्रकारच्या चेष्टा आणि दैव, हे कर्माची 5 कारणं आहेत. 5 कारणं कर्माची, पण कर्माचे प्रकार मात्र 3. पण त्यामध्ये शरीराधिक, शरीर ज्याच्यामध्ये आधी आहे असं, मग नंतर वाचिक आणि नंतर मानसिक, त्याला म्हणतात दळवाडे. म्हणजे काय? समुदाय, शरीराधिक कर्मांचा समुदाय. आणि तोच शरीराधिका हेतूचे घडे, म्हणजे काही कर्म करत असेल तर त्याला शरीरच हेतू आहे, निमित्त कारण आहे. पाठीमागचे 5 उपादान कारण आहेत, पण शरीराचं कर्म त्याला शरीर कारण आहे, वाणीचं कर्म त्याला वाणी कारण आहे, मनाचं कर्म त्याला मन कारण आहे. म्हणून शरीराधिक दळवाडे, शरीराधिका हेतूची घडे, ते आपल्या शरीराधिक कर्माच्या कारणाला किंवा क्रियेला हेतू म्हणून घडतात. म्हणजे तेच त्याला काय होतात? कारणही ठरतात, निमित्त कारण ठरतात. जसं की आत्ताच आपण पाहिलं ना, शरीराला म्हणजे शरीराच्या कर्माला शरीर कारण, वाणीच्या कर्माला वाणी कारण आणि मनाच्या कर्माला मन कारण, तेच त्याला हेतू होतात. कसं? लोह काम लोखंडे निर्वाळीचे जैसे, जैसे लोह काम लोखंडे निर्वाळीचे, ज्याप्रमाणे एखाद्या लोखंडाचं काही काम करायचं असेल तर ते काम लोखंडानेच करावं लागतं. याचा भाव असा आहे की लोखंडच लोखंडाला कापतं, असा एक अर्थ आहे. किंवा लोखंडाच्या द्वारेच लोखंड निर्माण करावं लागतं किंवा स्वच्छ करावं लागतं. जुन्या काळामध्ये ते धातूचे आरसे असायचे. आपण हे मृदंगाला शाई वगैरे लावतो की नाही, शाई म्हणजे पेनातली शाई नसते ती, ते का असतं? लोखंडाचं चूर्ण असतं, म्हणजे लोखंडाचंच पीठ असतं ते. शाई म्हणजे काय आहे? लोखंडाचं पीठ आहे एक प्रकारचं बारीक केलेलं, आणि ते विशिष्ट प्रकारे वापरून मग त्या मृदंगावर शाई म्हणून वापरली जाते. आता ते आहे चूर्ण. जुन्या काळामध्ये आरसा असायचा धातूचा, म्हणजे लोखंडाचा आरसा असायचा, आणि तो आरसा स्वच्छ करण्यासाठी राख वापरली जायची, कधी मातीचे कण वापरले जायचे, कधी विटांचा भुगा वापरला जायचा, आणि कधीकधी लोखंडाला स्वच्छ करण्यासाठी त्या लोखंडाचं चूर्ण वापरलं जायचं. हे उदाहरण दिलं आहे. लोह काम लोखंडे निर्वाळीचे जैसे, लोखंडाला स्वच्छ करायचं असेल तर ते लोखंडापासूनच स्वच्छ करावं लागतं. किंवा लोखंड कापायचं असेल तर कशाने कापतात? लोखंडानेच कापतात की नाही. कापायचं आहे लोखंड, आणि करवत कोणती असते?
लोखंडाचीच असते. तसं शरीराचं कर्म कोण करतं? शरीरच करतं. वाणीचं कर्म वाणीच करते आणि मनाचं कर्म मनच करतं आहे. तेच त्याला कारण ठरतं हे सांगायचं आहे. का तांथो वाचा ताना, तांथो घालिता वैरणा, तो तंतूची विचक्षणा होय पट. हे सगळे उदाहरणं 56 भाषेचा केला असे गौरव आहे की नाही. त्यातली एक भाषा इथं आली आहे. तांथो वाचा ताना. तांथू म्हणजे त्याला तंतू किंवा धागा म्हणतात. आता बहुतेक हा कोणत्या प्रांतातला शब्द आहे मला काही सांगता येणार नाही. तांथो एक प्रांत असेल ना, कानडी वगैरे, कर्नाटक अशा काही भागातला हा शब्द असेल कदाचित. तांथो वाचा ताना. ताना म्हणजेच काय, ते हातमाग असतो की नाही, त्याच्यावर बघा ते धागे ओवले जातात, आडवे उगे धागे, त्यातला हा प्रकार असेल. तंतूच असणारा धागा आणि त्याच्यापासून आपल्याला कापड तयार करायचं असेल तर मग काय करायचं, जो तंतूचा आडवा भाग आहे त्यामध्ये आपल्याला काही उभे धागे घालावे लागतात. आणि आडवे उभे धागे जर आले तर त्यापासून वस्त्र तयार होतं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात तांथो वाचा ताना असेल आणि त्यामध्ये पुन्हा तांथो घालिता वैरणा. ते आता नाही सध्याला, ते पिठाच्या गिरण्या आल्या सगळीकडे, त्यामुळे आपल्याला ते काही जास्त माहिती नाही. पण अजूनही जुन्या काही काही खेड्यागावामध्ये ते जाते आहेत बघा. त्याला एक लोखंडाची कील असते मध्यभागी, खाली एक पातं असतं आणि वरती एक पातं असतं. त्याला एक खुंटा असतो, तो बळकट असावा लागतो. जर तो वेगात फिरला आणि जर निघला तर मग पुढचे दातं जातात 2-3, आहे का नाही. ते वेग असतो की नाही त्याला, ते होऊ शकतं, त्यालाही बळ लागतं. तर मग तो त्याच्यामध्ये काय करावं लागतं, त्या छिद्रामध्ये वैरण घालावी लागते योग्य प्रमाणामध्ये. पण त्यातले काही धान्य फार हुशार असतात बघा. ते हुशार असल्यामुळे ते काय करतात, ते त्या जात्यामध्ये किंवा पात्यामध्ये अडकत नाही. ते लय हुशार असतात. ते एकनिष्ठ कार्यकर्ते असल्यामुळे जो मधला खिळा आहे ना त्याला धरून राहतात, आणि जे त्याला धरून राहतात ते वाचतात, बाकी त्याचा भुगा होऊन जातो. तसं जन्म आणि मरणाचं हे पातं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या जीवाचं वैरण टाकलं जातं आणि सगळे पिसले जातात. हिंदीमध्ये सबकी पिसाई होती, सगळे पिसले जातात म्हणजे चूर्ण होतं. फक्त जे भगवंताच्या पायाला धरून राहतात तेच वाचतात, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याचं वैरण घातलं आपण, जात्यामध्ये वैरण टाकतात की नाही, तसं ते भात मागाचं काम करत असताना धाग्याचं वैरण घातलं. तांथो घालिता वैरणा, त्याला वैरण म्हणतात. हा वैरण शब्द खरं तर बैलांकरता आहे बरं. वैरण चारा वगैरे घातला जातो की नाही, पण आता इथं घातला आहे वैरण. तर मग तो तंतूची विचक्षणा होय पट. तो तंतूच काय होतो, पट होतो पट. मग आता खरं सांगा, पटामध्ये काय आहे, पट म्हणजे वस्त्र, वस्त्रामध्ये काय आहे, धागेच आहे की नाही सगळे. मग धागेच काय होतात, धाग्याला कारण ठरतात. लोहकामच लोखंडाला कारण ठरतं. तसं शरीराधिक कर्म शरीराधिकाला हेतू होतं. तैसे मन वाचा देहाचे कर्म, मनादे हेतूची रचे, रत्नी घडे रत्नाचे दळवाडे जेवी. हे मन वाचा देहाचे पुढे एक शब्द आहे की नाही, कर्म, तिथं स्वल्पविराम देऊन थांबायचं. काही ज्ञानेश्वरीमध्ये असेल बघा हा भाग. तैसे मन वाचा देहाचे, मनाचं, वाणीचं आणि देहाचं जे काही कर्म असेल त्या कर्माला मन आदी, मन, वाणी आणि शरीर हेतूची रचे, हेच असणारे हेतू त्या कर्माची रचना करतात, जे त्याला निर्माण करतात. कसं, रत्नी घडे रत्नाचे दळवाडे जेवी. दळवाडे म्हणजे समुदाय, रत्नी म्हणजे रत्नाकडून, रत्नाकडूनच रत्नाचे समुदाय तयार केले जातात. हे जे जमिनीमध्ये रत्न मिळतात की नाही, त्या रत्नाची एक परीक्षा असते बघा. त्याच्यामध्ये काठिण्य फार असतं, इतकं काठिण्य असतं की जर आपण एखादा हिरा आणला, म्हणजे हिरा सापडला पाहिजे तसा, जर हिरा मिळाला आपल्याला दुसरेच हिरे सापडतात, पण असा एखादा हिरा मिळाला आपल्याला आणि तो जर आपण लोहाराच्या ऐरणीवर ठेवला, मोठी असते बरं ती, आणि त्यावर घनाचा घाव घातला, ते जेव्हा ते शस्त्र तयार करतात ना, लोखंड तापलेलं असतं बघा, ते किती वेगामध्ये प्रहार करतात, त्याचा वेग असतो आणि ते एक एक प्रकारचे शब्द करतात. ते आपल्याला जमणार नाही, ते उष्णता सहन करावी, त्याला ते बळकट शरीर असावं लागतं. कोणाचंही कर्म कोणी करू शकत नाही. जेव्हा लोखंडाचे आपले सोनाराचे 100 घाव बसतात, त्याच्यापेक्षा लोहाराचा एकच घाव मोठा असतो. 100 सोनार के हे 1 लोहार के, असा तो एक घाव घालतो
पण लोखंड लाल बुंद असेल तोपर्यंतच बरं, थंड असल्यानंतर मात्र नाही. मग तो जसा घाव घालतो, अशा लोहाराच्या ऐरणीवर जर हिरा ठेवला, घनाचा घाव घातला तर 3 परिणाम. ऐरणीमध्ये रुतून बसेल, वरती घनामध्ये शिरेल, किंवा दोघाच्याही तावडीमध्ये न सापडता निघून जाईल. कोण? तो हिरा. त्याला रत्न म्हणतात. जे किती कठीण आहे, पण त्या रत्नाला जर पैलू पाडायचे असेल, हे कारखाने आपल्या काही गुजरातमध्ये आहेत, काही मुंबईसारख्या भागामध्ये आहे, त्याला पैलू पाडले जातात. तो चकाकतं बघा रत्न. जितके पैलू चांगले असतील तितकी त्याला किंमत मिळते. ते कॅरेटवर असतं बरं. कॅरेट म्हणजे आपल्या टोमॅटोची कॅरेट नाही, त्याचं ते नाव आहे. ते 100 नंबरी सोनं वगैरे, त्याच्यावर त्याची किंमत ठरलेली असते. त्याला ते किंमत असते. पण मग आता रत्नाचे समुदाय कोणापासून तयार केले जातात? रत्नापासून. त्या रत्नाला तोडावं लागतं, कारण कधी कधी रत्नाचे दगडे मिळतात ना मोठे मोठे, ते कापावे लागतात. आणि ते लोखंडाने कापले जात नाही, ते रत्नानेच रत्न कापावं लागतं. म्हणजे वरच्या एखाद्या यंत्रामध्ये रत्न ठेवायचं आणि त्या रत्नाच्याच एका अणुकुचीदार भागाने दुसरं रत्न कापावं लागतं. रत्नानेच रत्न कापलं जातं, इतकं ते कठीण असतं. रत्नी घडी रत्नाचे दळवाडे जेवी, तेव्हा त्याला आकार वगैरे दिले जातात. आता सध्याला यंत्राचा वापर करून त्याला विशिष्ट प्रकारची रचना दिली जाते. जुन्या काळातला पण किंवा आणखीन नैसर्गिक भाग असाच आहे की रत्न हे रत्नाने स्वच्छ केलं जातं. येत शरीरादिके कारणे तेच हेतू केवी हे कोणे, अपेक्षिजे तरी तेने अवधारी जो. कदाचित एखादा व्यक्ती शंका घेईल, का हो शरीरादिके कारणे, कर्माला कारण कोण आहे? शरीर वाणी मन, तेच कारण आहेत. आणि पुन्हा तीच हेतू, 2 शब्द आले बरं इथं. ही ओवी बारकाईनं बघा. कारणे आणि हेतू. हेतू म्हणजे सुद्धा कारणच आहे की नाही, पण कारणात 2 प्रकार आहे, एक निमित्त कारण, एक उपादान कारण. मग शरीरादिकांच्या कर्माला शरीरादिकच कारण आहे आणि पुन्हा तेच हेतू आहे, म्हणजे निमित्त कारण आहे. केवी हे कोणी अपेक्षिजे. कदाचित एखादा कोणी व्यक्ती असं म्हणेल, केवी म्हणजे कसं काय होईल हे? अपेक्षिजे असा त्याचा विचार निर्माण झाला असेल. ज्ञानोबा म्हणतात तरी त्याने अवधारी जो, तर त्या पुरुषाने आमचं पुढचं ऐकावं. कसं ऐकावं बघा. तेच कारण आहे आणि तेच हेतू आहे, असं कसं काय घडू शकतं? तर त्याकरता ज्ञानोबा युक्ती सांगतात. ऐका म्हणे. मग ऐका. सूर्याच्या प्रकाशा हेतू कारण सूर्याची जैसा, का उसाचे कांडे उसा वाढी हेतू, नाना वाग देवता वानावी, ते वाचाचे लागे काम व्हावी, का वेदा वेदेची बोलावी प्रतिष्ठा जेवी, तैसे कर्मा शरीरादिके कारण हे कीर ठाऊके, पर हेची हेतू न चुके हेही येतं. इथपर्यंत एकत्र विचार आहे सगळ्या ओव्यांचा. ऐका म्हणे. मग आता सूर्याचा प्रकाश पडतो की नाही? सूर्याच्या प्रकाशाने आपल्याला रस्ता दिसतो, सूर्याच्या प्रकाशाने आपल्याला बाकीची कर्म करता येतात. म्हणजे सर्व कर्म करण्यासाठी सूर्याचा प्रकाश आपल्याला कारण ठरला की नाही? पण मग आता सूर्याचा जो प्रकाश आहे, त्या प्रकाशाला प्रकाशित करण्यासाठी दुसरा कोणता प्रकाश आणण्याची गरज आहे का? नाही. सूर्याची या प्रकाशा हेतू कारण सूर्याची जैसा. सूर्यच सूर्याच्या प्रकाशाला कारणही आहे आणि तोच त्या प्रकाशाला हेतूसुद्धा आहे. म्हणजे उपादान कारणही तोच आहे, निमित्त कारणसुद्धा तोच आहे. सूर्याचा प्रकाश कोणामुळे कळाला? सूर्यामुळे कळाला. आणि कशामुळे कळाला? तर उदयाला आला म्हणून कळाला. म्हणजे उपादान कारणही तोच आहे, निमित्त कारणही तोच आहे. म्हणजे सूर्य लय लांब आहे हो, दिसत नाही. मग चला ऊसाच्या शेतीमध्ये आपण जाऊ. ऊसाचे कांडे उसा हेतू होय वाढी हेतू. ऊस असतो की नाही, ऊसाचं पहिल्यांदा एक कांड तयार होतं आणि एका कांड्यापासून दुसरं कांड, मग दुसऱ्या कांड्याला कारण कोण? ऊसच. वाढीला हेतू कोण? ऊसच. ज्याप्रमाणे ऊसाचे कांडे उसा वाढी हेतू, एकच ऊसाचं कांड ऊसाच्या दुसऱ्या कांड्याच्या वाढीला कारण ठरतं. तसं शरीराधिक कर्माला शरीराधिक असणारेच कारणही ठरतात, हेतूही ठरतात. पुढचं उदाहरण. नाना वाग्देवता वानावी, तै वाचाची लागे काम व्हावी, का वेदा वेदेची बोलावी प्रतिष्ठा जेवी. वाग्देवता म्हणजे काय? सरस्वती माता. ती वाणीची देवता आहे की नाही? मग खरं सांगा, वाणीची देवता आहे म्हणजे शब्द तिच्या आधी नाही की नाही? सगळे
वाग्देवता आहे म्हणजे सगळ्या वाणीतले शब्द, त्या शब्दावर तिचा अधिकार आहे. आणि एखाद्या व्यक्तीला स्तुती करायची आहे, या कुंदेन तुषार हार धवला, स्तुती करायची की नाही सरस्वती मातेची. मग वाणीची देवता असेल तर तिची स्तुती कशातून करावी लागेल? वाणीतूनच करावी लागेल. देवतासुद्धा वाणीची आणि स्तुती करणारी सुद्धा कोण? मग स्तुतीला कारण कोण ठरलं? वाणी. हेतू कोण ठरलं? वाणीच. वाणी म्हणजे दुकानदार नाही, मुखातली वाणी असा अर्थ त्याचा. वाघ देवता वानावी, ते वाचाचे लागे काम व्हावी. काम व्हावी म्हणजे खर्च करावी लागेल. सरस्वती मातेची स्तुती करायची असेल तर ते म्हणजे तेव्हा वाचाचे काम व्हावी लागेल. आपल्याला वाणीचंच वर्णन करावं लागेल की नाही, किंवा वाणीतून वर्णन करावं लागेल का? अथवा वेदा वेदेची बोलावी प्रतिष्ठा जेवी. वेदाची असणारी प्रतिष्ठा, वेदाचा असणारा गौरव हे कोण सांगू शकतं? वेदच सांगू शकतो. कारण वेदाचा गौरव जेवढा वेदाला माहिती आहे तेवढा वेदाचा गौरव इतर कोणालाही कळणार नाही. बरं, वेदाची प्रतिष्ठा वेदच करतो आहे. सरस्वती मातेची स्तुती वाणीच करते आहे. उसाचंच कांड, उसाच्या कांड्याला हेतू आहे किंवा सूर्याच्या प्रकाशाला कारण सूर्यच आहे. तैसे कर्मा शरीरादिके कारण हे गिर ठाऊके, परी हेच हेतू न चुके हेही येत. तैसे त्याप्रमाणे शरीरादिके कर्मा, शरीराधिक कर्म जे घडतं आहे ना, कायिक वाचिक मानसिक कर्म, त्याला कारण कोण आहे? शरीराधिकच कारण आहे. हे कीर ठाऊके हे निश्चित माहिती आहे, परंतु ते नुसते कारणच आहे असं नाही, तर हेतूसुद्धा आहेत. परी हेच हेतू न चुके हेही येतं, ते निमित्त कारणसुद्धा आहे. ही गोष्ट या ठिकाणी चुकत नाही. मग आता झालं कायिक वाचिक मानसिक कर्माला काया वाचा मन हे कारणही आहे आणि हे तिघेजण हेतूही आहेत. हे आपल्या लक्षात आलं. पहिल्यांदा मनात संकल्प होतो, संकल्पातून वाणीतून प्रतिज्ञा होते आणि वाणीतून मग कर्माचा प्रारंभ केला जातो. त्या सगळ्या कर्माला, या तीन कर्मा, तिघा जणांच्या कर्माला हे तिघेजणच कारणही आहे आणि हेतूही आहे. मग कोणतं कर्म घडतं? ज्ञानोबा कर्म सांगतात पुण्यकर्म आणि पापात्मक कर्म. आणि देहादिकी कारणी देहादि हेतू मिळणी होय जया उभारणी शास्त्र जाता, ते शास्त्रार्थी मानिलिया मार्ग अनुसरी धनंजया, तरी न्याय तो न्याया हेतू होय. दोन वयाचा एकत्र विचार आहे. आणि उभयान्वयी अव्यय आहे. पुढच्या विषयाची जोडणी करतात. देहादिकी कारणी, देह, वाणी आणि मन हे कारण आहेत की नाही? देहादिक या कारणापासून आणि पुन्हा देह, वाणी आणि मन हे पुन्हा हेतू एकत्र आले. म्हणजे देहादिक कारणं आणि देहादिक हेतू यांचा एका ठिकाणी संयोग झाला, म्हणजे एकत्र आले. तर त्यांच्यापासून काय होतं? हो याचा या उभारणी कर्म जाता. जात म्हणजे समूह. सगळ्या कर्माच्या समूहाची रचना किंवा उभारणी केली जाते. पण ज्ञानोबा म्हणतात ते कर्म शास्त्राने प्रतिपादन केलेल्या अर्थाला जर मान्य होत असेल किंवा शास्त्राच्या मार्गाचं अनुसरण करत असेल तर ते न्यायकर्म आहे, धर्मकर्म आहे. आणि ते धर्मकर्म न्यायाला म्हणजे पुण्याला कारण ठरतं. कर्म आपण करावं, पण कर्म जर शास्त्राच्या मार्गाचं अनुसरण करत असेल तर पुण्यकर्म, आणि शास्त्र मार्गाचं अनुसरण करत नसेल तर मग मात्र पापकर्म आहे. पुढे बघा, ते नाम ते कर्म शास्त्रार्थे मानिलिया, शास्त्राचा अंगीकार करत असेल. शास्त्राने सांगितलं की नाही? शास्त्राने अनेक प्रकारचे कर्म सांगितले. विद्यार्थ्याकरता स्वाध्यायान्मा प्रमदितव्यम, स्वाध्यायापासून चुकू नये, करावे की नाही कर्म. किंवा सत्यम वद, धर्मम चर, सत्य बोलावं, धर्ममार्गाचं अनुसरण करावं असं म्हटलं की नाही शास्त्राने. अशा शास्त्राच्या अर्थाला जर ते अंगीकार करत असेल, स्वीकार करत असेल आणि शास्त्राने मान्य केलेल्या मार्गाचं अनुसरण करत असेल तर हे धनंजया, तरी न्याय तो न्याया हेतू होय. तर ते न्यायकर्म पुण्य न्यायाला कारण ठरतं, म्हणजे धर्मकर्म धर्माला कारण ठरतं. किंवा ते पुण्यकर्म आहे
आणि पुण्याला कारण ठरतं. म्हणजे नुसत्या कर्माला अर्थ नाही बरं. आपण मनाने कर्म करतो त्याला नित्यकर्म नाही म्हणत. शास्त्राने त्याचं प्रतिपादन केलेलं असावं आणि त्याचं अनुसरण जर आपण करत असेल तर मग त्याला शास्त्रीय कर्म असं म्हणतात. नाहीतर मग आपलं नित्यकर्म एकच आहे, नित्य उठून या, तेच आपलं नित्यकर्म आहे की नाही, पण त्याला नित्यकर्म नाही म्हणत. शास्त्राने ते मान्य केलेला मार्ग असावा आणि त्याचं अनुसरण होत असेल. न्याय तो न्याया हेतू होय, तो न्यायच न्यायकर्माला हेतू होतो. ते कसं होतं त्याकरता पुढे उदाहरण देणार आहे, पण ते चिंतन आपण आता उद्या पाहू. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.